एका राजाला घोडा विकत घ्यायचा होता। तो घोडा विकत घेण्यासाठी सोबत एका आंधळ्याला घेऊन जातो। राजा ज्यावेळेस घोडा विकत घ्यायला जातो त्यावेळेस तो घोडा पाहतो। घोडा सुंदर असतो, रुबाबदार असतो, राजाला आवडतो। घोड्याचा मालक त्याची किंमत 1,00,000 रुपये सांगतो। तर राजा सोबतच्या आंधळ्याला विचारतो, हा घोडा कसा आहे बरं? आंधळा घोड्याच्या पाठीवरून हात फिरवतो आणि म्हणतो, राजासाहेब हा घोडा चांगला आहे, रुबाबदार आहे, देखणा आहे, सुंदर आहे, परंतु याला पाण्यात बसायची सवय आहे। पाण्यात दिसलं की हा खाली बसतो। राजा म्हणतो, असं कसं? तू हे कसं काय सांगू शकतो? तो विचारा मालकांना। तर मालक त्याला राजाला आधी नाही म्हणतो। ते म्हणतो, नाही मालक, नाही का, राजा सांगतो का अशी काही सवय नाही। तर आंधळ्याला राजा म्हणतो, अरे तू मालक तर सांगतोय काय तशी सवय नाहीये। तर आंधळा म्हणतो, राजासाहेब त्याला दम देऊन विचारा। मग राजा घोड्याच्या मालकाला दम देतो आणि विचारतो, तू खरं सांग, मला हा घोडा घ्यायचा आहे, परंतु त्याला पाण्यात बसायची सवय आहे का? घोड्याचा मालक घाबरतो। तो आता आपल्याला खरं सांगावं लागेल। मग घोड्याचा मालक सांगतो की हो महाराज, ह्या घोड्याला पाण्यामध्ये बसायची सवय आहे। त्याचे कारण असं आहे की ह्या घोड्याची आई लहानपणी वारली आणि हा घोडा आमच्याकडे ज्या म्हशी होत्या त्या म्हशींना प्यायचा आणि म्हशींसोबत रानात हिंडायचा, नदीत हिंडायचा, पाण्यात फिरायचा आणि म्हणून म्हशी पाण्यात बसल्या की याला बसायची सवय लागलेली आहे। ही गोष्ट खरी आहे। नंतर राजा तो घोडा घ्यायचा कॅन्सल करतो आणि येताना आंधळ्याला विचारतो, का रे बाबा, तू कसं ओळखलं की तो घोडा पाण्यात बसतो, त्याला बसायची सवय पाण्यात दिसलं की? तर तो आंधळा सांगतो, महाराज मी ज्यावेळेस हात फिरवला त्या घोड्यावरून त्यावेळेस माझ्या हाताला शेणाचा वास आला आणि माझ्या लक्षात आलं हा कुठतरी पाण्यात बसून म्हशी त्याच्या अंगावर शेण टाकतात। राजा खुश होतो। तो, अरे तू माझे पैसे पण वाचवले आणि माझी इज्जत वाचवली, म्हणून तुला आता 10 किलो मी ज्वारी तुला बक्षीस देतो। तर तो आंधळा म्हणतो, ठीक आहे। हे सगळे राज्यात परत जातात। पुढच्या वेळेस राजाच्या मुलाला मुलगी पाहायला जायची असते। तर राजा विचार करतो, अरे ह्या आंधळ्याला तर जनावरांचं माहिती आहे, मग माणसांचं जास्त माहिती असेल, आपण याला सोबत घेऊन जाऊ। नंतर राजा त्या आंधळ्याला मुलगी पाहायच्या कार्यक्रमाला सोबत घेऊन जातो आणि त्यावेळेस आंधळा सोबत असतो। मुलगी तिकडून येते, मुलगी पाहायचा कार्यक्रम होतो आणि मुलगी ज्यावेळेस निघून जाते त्यावेळेस राजा हळूच त्या आंधळ्याला विचारतो, अरे मुलगी आम्ही पाहिली, आता तू पाहिली नाही, पण मुलगी कशी असेल बरं? तर आंधळा म्हणतो, महाराज मुलगीचा चांगली आहे मुलगी, पण तिचा प्रॉब्लेम असा आहे की ती ओरिजिनल राजाची मुलगी नाही, तर ही कोणाच तरी नाचणारांची मुलगी आहे। राजा म्हणतो, असं कसं काय बरं सांगतो तू? तर तो सांगतो की ज्यावेळेस मुलगी आली त्यावेळेस तिच्या पायातले छुमछुम वाजत होते आणि तिच्या चाल चालण्याची ही वेगळी होती, जी राजघराण्यातली असू शकत नाही। आणि हे सांगतो तर राजा खुश होतो, अरे याने तर बरं केलं, मला खरं सांगितलं। आणि जाताना राजा ज्यावेळेस राज्यात जातो त्यावेळेस त्याला परत तो 10 किलो धान्य बक्षीस देतो। हे झाल्यानंतर राजा म्हणतो, अरे हा आंधळा किती हुशार आहे, न पाहताही हा सांगू शकतो। मग राजा त्याला एकट्यात बाजूला घेतो आणि त्याला म्हणतो, तू तर घोड्याचं खरं सांगितलं, मुलगी पाहायला गेलो त्याचं खरं सांगितलं, आता तू मला माझं भविष्य आणि माझं भूतकाळ सांग। तर तो विचार करतो आंधळा, तो राजासाहेब मी जर तुम्हाला सांगितलं खरं तर तुम्ही माझं मुंडकं छाटून टाकता। तो तर नाही छाटवणार, तुम्हाला सांगता खरी। तर तो आंधळा सांगतो, महाराज तुम्ही ओरिजिनल राजा राणीच्या पोटचे जन्मलेले नाहीत, तर तुम्ही कोणाच तरी बाहेरचे साध्या कोणाच तरी घरातल्या आहात। राजा म्हणतो, असं कसं होईल, मी तर राजा आहे, म्हणजे मी राजघरात जन्मलो। ते म्हणतो, नाही मी खोटं नाही सांगणार, म्हणतो तुम्ही कोणत्या तरी बाहेरच्या घरातून जन्मलेले येतं आणि राजघराण्यात आलेत। तर तो म्हणतो, नाही मी खोटं नाही बोलतो। तो राणीला विचारा। महाराज त्या राणीकडे जातो, त्यांच्या आईकडे, आणि तो आई साहेब मला खरं खरं सांगा, मी तुमच्या पोटी जन्म घेतलाय का नाही, राजाच्या पोटी जन्म घेतलाय का नाही? तर आई दुःखात असती, आई रडती आणि त्याला सांगती, नाही महाराज, झालं असं होतं की ज्यावेळेस राज्यावर संकट आलं होतं, राजे लढाईमध्ये मेले होते आणि राज्याला वारस कोणी नव्हता। मग मी आयडिया अशी केली की सगळ्या राज्यात सांगितलं की मला मूल होणार आहे आणि मग इथल्या शिपायांना पाठवून मी बाहेरचं एक मूल घेऊन आले, ते तुम्ही राजा। तर राजा खुश होतो नंतर आणि तो नंतर परत त्या आंधळ्याकडे जातो। तो म्हणतो, तू हे कसं काय सांगितलं की मी बाहेरच्या म्हणजे राजघराण्यात जन्मलेला आणि बाहेरचा आहे? तर तो म्हणतो, महाराज तुम्ही म्हणजे ज्यावेळेस आपण घोडा पाहायला गेलो त्यावेळेस घोडा पाहिला आणि तुम्ही खुश होऊन मला फक्त 10 किलो धान्य दिलं। तुम्ही जर खरंच राजाच्या पोटचे असते तर तुम्ही मला सोन्याचं कडं दिलं असतं आणि तुम्ही मला 10 किलो धान्यावरच कटवलं। आणि म्हणतो, एकदा आपण मुलगी पाहायला गेलो त्यावेळेस मी तुमच्या मुलाचं भविष्य वाचवलं, तुम्ही मला जास्त मोठी रक्कम बक्षीस द्यायला पाहिजे होती राजासारखी,
परंतु तुम्ही मला परत 10 किलो धान्य दिलं. म्हणून माझ्या लक्षात आलं की तुम्ही ओरिजिनल राजाच्या पोटचे नाही, तर तुम्ही बाहेरची जनता आहात. तर ह्या गोष्टीवरून सांगायचं असं की ही जी गोष्ट आहे तर ही प्रत्येक शेतकऱ्याला माहिती. म्हणजे आज जरी आमदार, खासदार, मंत्री, राज्यकर्ते सांगत असले की आम्ही शेतकऱ्याचे पोटचे आहोत आणि शेतकऱ्याचे पोरं आहोत, तर या गोष्टीवरती ध्यानात घेतलं पाहिजे का जे शेतकऱ्यांच्या विरोधी वागतात, शेतकऱ्यांच्या विरोधी धोरणं राबवतात, शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखू शकत नाहीत आणि शेतकऱ्यांचे प्रश्न सुटवू शकत नाहीत, ते जरी सांगत असले की आम्ही शेतकऱ्यांच्या पोटचे आहोत तरी हे शेतकऱ्यांच्या पोटचे नाही. म्हणून ही जी गोष्ट आहे ही शेतकऱ्यांमध्ये पूर्वापार प्रसिद्ध झालेली आहे. नगरी नगरी YouTube चॅनल शेअर करा, सबस्क्राईब करा, डोकं खाजवा, घंटी वाजवा, लाईक करा, पुढे पाठवा, कधी भी बघा आपल्या हक्काचं चॅनल नगरी नगरी YouTube चॅनल. पांढऱ्याचे पांढरे, काळ्याचे काळे करत राहणार किरण ढाळे.